पृथ्वीची निर्मिती सुमारे 4.54 अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे आणि शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की या ग्रहावर सुमारे 4.1 अब्ज वर्षांपूर्वी जीवन सुरू झाले आहे. 3959 मैल त्रिज्या असलेला पृथ्वी हा आपल्या सौरमालेतील सर्वात 5वा मोठा ग्रह आहे. जेव्हा पृथ्वी अंतराळात 6 अब्ज किलोमीटर अंतरावरून दिसते तेव्हा निळ्या ताऱ्यासारखे चिन्ह दिसते आणि पृथ्वी आकाशातून निळे दिसण्याचे कारण म्हणजे या ग्रहावर असलेले पाणी. पृथ्वी अवकाशातून निळ्या रंगाची दिसत असल्यामुळे तिला ब्ल्यू प्लॅनेट असेही म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 70% पेक्षा जास्त पाणी आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे का की ते पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1% पेक्षा कमी आहे. पृथ्वीचे वस्तुमान 5972 बिलियन आहे. पृथ्वीचा गाभा सुमारे 85 ते 88% लोह आणि त्याच्या कवचामध्ये सुमारे 47% ऑक्सिजनचा बनलेला आहे. सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्या पृष्ठभागाखाली टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स पृथ्वीच्या आतल्या मॅग्मावर तरंगत असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा पृथ्वीवर एक कंपन होते, ज्याला सामान्य भाषेत भूकंप म्हणतात. पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याला ग्रीक किंवा रोमन देवाचे नाव दिले गेले नाही. उदाहरणार्थ, बृहस्पती ग्रहाचे नाव रोमन देवतांच्या राजाच्या नावावर आहे आणि युरेनस ग्रहाचे नाव आकाशातील ग्रीक देवाच्या नावावर आहे. परंतु पृथ्वी हे नाव इंग्रजी अथवा जर्मन भाषेतून आले आहे, ज्याचा अर्थ जमीन आहे. एकेकाळी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र मानले जात होते आणि शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की सूर्य आणि इतर ग्रह तिच्या भोवती फिरतात. तथापि पृथ्वीबद्दल शास्त्रज्ञांच्या सतत शोधांनी ही कल्पना चुकीची ठरली. पृथ्वीला मजबूत चुंबकीय क्षेत्र आहे. आतील निकेल लोह कोरच्या उपस्थितीमुळे हे चुंबकीय क्षेत्र जड सौरवारे पृथ्वीवर वाहण्यापासून रोखण्यासाठी जबाबदार आहे. ब्र्म्युडा ट्रायंगलवरील अपघातांबाबत शास्त्रज्ञांचे असे मत आहे की हे सर्व अपघात पृथ्वीच्या मजबूत चुंबकीय शक्तीमुळे झाले आहेत. पृथ्वीचा एकच नैसर्गिक उपग्रह आहे ज्याचे नाव चंद्र आहे. गुरुग्रहावर एकूण 67 चंद्र आहेत. पृथ्वीच्या चंद्राची त्रिज्या 1738 किमी आहे, जो सूर्यमालेतील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा चंद्र आहे. पृथ्वीवरील महासागरातील भरती ओहोटी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे येते. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा तो आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीच्या महासागरांचे पाणी स्वतःकडे खेचतो. त्यामुळे समुद्रात भरती ओहोटीची परिस्थिती निर्माण होते. पृथ्वीच्या चंद्राचा आकार पृथ्वीच्या आकाराच्या सुमारे 27% आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपण सर्वजण सूर्याभोवती 10,07,182 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने फिरत आहोत. पृथ्वीवरील 95% पेक्षा जास्त महासागर अजूनही मानवाच्या अवाक्याबाहेर आहेत. अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळणाऱ्या प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी 99% प्रजाती आता नामशेष झाल्या आहेत. पृथ्वीच्या आतील गाभ्याचे तापमान 5400 ते 6000 अंश सेल्सिअस दरम्यान असते, ज्याचे एकमेव उदाहरण म्हणजे पृथ्वीच्या आतील गाभ्यातून निघणारा ज्वालामुखी मॅग्मा. पृथ्वीच्या आतील गाभ्याचे तापमान सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा जास्त आहे. पृथ्वी अनुक्रमे आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच या 4 मुख्य थरांनी बनलेली आहे. पृथ्वीच्या 4ही थरांमधील सर्वात जाड थर धातूचा आहे, ज्याची जाडी 2900 किलोमीटर आहे आणि सर्वात पातळ थर आहे क्रस्ट, जी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 30 किलोमीटर खोलीवर आहे. सूर्यमालेतील सर्वात घनदाट ग्रहांमध्ये पृथ्वीची गणना केली जाते आणि त्याची सरासरी घनता 5.51 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवांपर्यंतचा पृथ्वीचा व्यास विषुववृत्तावरील व्यासापेक्षा 43 किलोमीटर कमी आहे. पृथ्वीच्या वातावरणात 5 स्तर आहेत: ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, मेसोस्फियर, थर्मोस्फियर आणि एक्सोस्फियर. पृथ्वीचे वातावरण जमिनीपासून 50 किलोमीटर उंचीपर्यंत सर्वात जाड आहे आणि ते 10,000 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्या वातावरणात 21% ऑक्सिजन आणि त्याच्या पृष्ठभागावर द्रव पाणी आहे. पृथ्वी सूर्यापासून
1 AUच्या अंतरावर आहे. AU सूर्य ते पृथ्वी अंतर हे सूर्यापासून आकाशीय पिंडाचे अंतर मोजण्याचे एकक आहे आणि सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे 22 सेकंद इतका वेळ लागतो. आकार आणि वस्तुमानाच्या बाबतीत पृथ्वी हा 5वा सर्वात मोठा ग्रह आहे. पृथ्वीच्या वातावरणात ओझोनचा थर आढळतो, जो सूर्याच्या शक्तिशाली आणि हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दाब आणि घनता नष्ट झाली तर सजीव आणि निर्जीव प्राणी पृथ्वी सोडून अवकाशाच्या दिशेने उड्डाण करतील आणि पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीत. पृथ्वीवर दर 4 वर्षांनी लीप वर्ष येते, कारण पृथ्वीवरील एक वर्ष 365 दिवसांचे असून 365.2564 दिवसांचे असते. हे अतिरिक्त 0.2564 दिवस दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात अतिरिक्त दिवस लीप डे सोबत समायोजित केले जातात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 70% भाग महासागरांनी व्यापलेला आहे, ज्यामध्ये या ग्रहाच्या 97% पाणी आहे. हे महासागर महान रहस्ये आणि भौगोलिक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की 3.8 अब्ज वर्षांपूर्वी महासागरांमध्ये जलचर जीवन सुरू झाले. नाईल ही पृथ्वीवरील सर्वात लांब नदी आहे. ती बुरुंडीमधील तिच्या उगमापासून भूमध्य समुद्रापर्यंत 6,695 किलोमीटर पसरलेली आहे. पृथ्वीवरील ऋतूंमध्ये होणारे बदल हे त्याच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या गतीमुळे होतात. पृथ्वीची घनता 5.513 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान -88 ते 58 किमान कमाल अंश सेल्सिअस आहे. पृथ्वीवरील सर्वात थंड कायमस्वरूपी वस्ती असलेले ठिकाण ओयमकॉम सायबेरिया रशियामधील एक गाव आहे, जेथे हिवाळ्यात तापमान -68 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते. पृथ्वीवरील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण मेघालयातील मौसिनराम आहे. येथे सरासरी वार्षिक पाऊस 11,871 मिलीमीटर पडतो. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार पृथ्वीवर 1,500 पेक्षा जास्त खनिज पदार्थ आहेत, ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. धन्यवाद.